महायुतीनं यामध्ये वर्चस्व मिळवलेलं आहे, तर महाविकास आघाडीचा अक्षरशः या निवडणुकीमध्ये सुफडा साफ झाल्याचं चित्र आहे, कारण त्यांना 50 जागांचा टप्पा देखील गाठता आलेला नाहीये। या सगळ्या अपडेटवर आपली नजर असणार आहे। सुरुवात करूया जळगावमधल्या एका महत्त्वाच्या अपडेटपासून। जळगावमधल्या मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव झालाय। या पराभवानंतर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार टीका केली आहे। रक्षा खडसे यांच्यावर दबाव टाकून त्यांची माणसं उभी केल्याचा आरोप त्यांनी केलाय। यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला। गेल्या 1 महिन्यापासून नगर परिषद निवडणुकीचा धुराळा उडालेला होता। अखेर आज निकाल लागले आणि भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यामध्ये समोर आलेला आहे। भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन आपल्यासोबत आहेत। भाऊ, आज निकाल लागलेले आहेत, भाजप 1 नंबर पक्ष ठरलाय। अगदी 1 नंबर ठरलेला आहे। आपण बघतात जवळपास 125च्या जवळपास 288 पक्षांपैकी या ठिकाणी जागा एकट्या भाजपने जिंकलेल्या आहेत। महायुती म्हणून आम्ही तर खूपच पुढे गेलेलो आहोत। मुक्ताईनगरची आपली जागा गेलेली आहे, शिवसेनेचा विजय झालेला आहे तिथे। याचं सगळं कारण हे फक्त एकनाथ खडसे आहेत, मी असं म्हणेल। कारण नसताना म्हणजे बेगाने शादोमी अब्दुल्ला दिवाना आमच्या पक्षाच्या स्टेजवरून भाषण करून राहिले, कमळाला मतदान द्या। कशासाठी? तुम्ही आता शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहात, तुम्ही कशाला आमच्याकडे? ते आल्यामुळे लोकांना हे आवडत नाही। प्रत्येक वेळेला सोयीचं राजकारण, म्हणजे मुलगी असली की सगळ्यांनी तिकडचा प्रचार करायचा, पवार साहेबांच्या काँग्रेसचा। आमचं कमळ आलं यांनी सगळ्यांनी कमळासाठी भिडायचं लोकसभेत। आता नगरपालिका आली, आता पुन्हा स्वतः एक माणूस उभा केला नाही, एक उमेदवार उभा केला नाही, कारण त्यांना माहीत होतं एक सुद्धा उमेदवार त्यांचा निवडून येणार नव्हता, एक सुद्धा। आणि म्हणून आग्रहाने त्यांनी आमच्या खासदारांना, आमच्या मंत्री महोदयांना, ताईंना AB फॉर्म घ्यायला लावले। त्यांनी 18चे 18 AB फॉर्म घेतले, आम्ही पण त्यांना देऊन टाकले। आणि आता हे सगळ्यांनी मिळून सांगितलं आमच्या खडसे परिवाराची लढाई आहे। परिवार म्हणून लढाई नसते कधीच, इथे पक्ष म्हणून लढाई असते। पण हे लोकांना पटलं नाही। हे प्रत्येक वेळेला सोयीचं राजकारण, घरामध्ये 3-4 पक्ष ठेवायचे आणि ज्याचं त्याचं सगळ्यांनी मिळून काम करायचं, हे लोकांना पटलेलं नाही। आणि म्हणून या माणसामुळे आम्हाला त्या ठिकाणी अपयश आलं। अन्यथा आम्ही जर स्वतंत्र लढलो असतो, यांनी यांचीच माणसं टाकली सगळी उमेदवार म्हणून। प्रेशर आणून आमच्या मंत्री महोदयांवर, आमच्या रक्षाताईंवर यांनी यांची माणसं टाकली राष्ट्रवादीची। यांनी एकही तिकीट स्वतः घेतलं नाही राष्ट्रवादीचं। यांना काय गरज होती असं करायची? हे आहेत गिरीश महाजन। त्यांचं म्हणणं आहे की आत्ताच्या निवडणुकीपेक्षा येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये अधिक यश हे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मिळेल। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील 99% प्रयत्न हे महायुती म्हणून निवडणूक लढण्याचे असणार आहेत। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, जामनेर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।